नमस्कार मंडळी, कथा आता अधिकच रंगतदार होणार आहे. चला पाहूया पुढचा भाग. कादंबरी रुजवण भाग 9. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. वैदेही खाली आली पाहून वहिनी साहेबांनी तिला जवळ बोलावलं. घर पाहिलंस वैदू? त्यांनी विचारलं. हो, छान आहे, ती म्हणाली. बरं, आमचं गार्डन पण पहा. देवने खूप छान छान फुलझाडं लावली आहेत तिथे. कितीतरी प्रकारचे गुलाब आहेत. त्याला न झाडांची फार आवड आहे. आरोही, जा वैदेहीला आपलं गार्डन दाखव. वैदेही उठणार तेवढ्यात वहिनी साहेब पुन्हा म्हणाल्या. बरं वैदेही, तुझी देवादेवशी ओळख झाली. आरोहीशी तर आधीच ओळख होती, पण घरात अजून एक मेंबर आहे ओळख करून घ्यायला. हा आरोहीचा मोठा आणि देवचा छोटा भाऊ आदिराज. याच्याशी पण ओळख करून घे. त्या असं म्हणताच तिने आदिराजकडे पाहिलं. प्रसन्न चेहऱ्याने मोठी स्माईल आणून हाय केलं. आईसाहेब, आमची भेट आधीच झाली आहे, आदिराज म्हणाला. असं कधी? त्यांनी आश्चर्याने विचारलं. एकदा अरुला आणायला युनिव्हर्सिटीत गेलो होतो ना, तेव्हा भेटल्या होत्या या, तो म्हणाला. अरे आदी, तिला अहो जाऊ काय करतोयस? लहान आहे ती, आपल्या आरोहीताईंच्याच वयाची आहे, मिलिंदा म्हणाली. मिलिंदा, तू आधी दादाला सांगतोय आणि तुला रे मी किती वेळा सांगितलं की मला आरोही म्हण, आरोही ताही म्हणून अहो जाऊ नको करूस. ते तू ऐकत नाहीस, आरोही रागानेच म्हणाली. तसं आईसाहेब पण हसल्या. होय मिलिंदा, तुम्ही सुद्धा आरोहीला अहो जाऊ नका करू. तुमच्या वैदेहीच्याच वयाची आहे ना ती. आणि आधी तू ही वैदूला नावानेच हाक मार. आईसाहेब असं म्हणताच वातावरणात मग मोकळेपणा आला. जा, तुम्ही तिकडे गार्डनमध्ये जा, तिथे बसून मस्त गप्पा मारा. तुम्हाला काही खायला हवं असेल तर रामू काकांना पाठवतो आम्ही. आईसाहेबांची परमिशन मिळाल्यावर तिघेही मग गार्डनमध्ये गेले. एवढं सुंदर गार्डन पाहून वैदेही अगदी हरकून गेली. छान आहे ना गार्डन? आधीने विचारलं. खूप छान आहे दादा. मुख्य म्हणजे किती क्रिएटिव्ह आहे. हे लाकडी झोपाळे, टायरचे बेंच, निरनिराळ्या प्रकारच्या या कुंड्या, ही कारंजी. इथेच बसून राहावं असं वाटतंय मला, वैदेही म्हणाली. अगं मग बस ना, आदिराज म्हणाला. वैदेही, त्या दिवशी आपली पहिली भेट झाली तेव्हा या अशा नात्याने आपण पुढे येऊ असं वाटलं नव्हतं मला. पण मला तुला विचारायचंच आहे. मी तुला फक्त वैदेही म्हटलं तर चालेल ना तुला, की वहिनी वगैरे म्हणू? आदिराजने विचारलं. असं काय दादा? मगाशी आईसाहेब काय म्हणाल्या? असं परकेपणाने नका ना वागू माझ्याशी. आरोहीशी जसं वागता, जसं बोलता तसंच माझ्याशी वागा आणि बोला. मी सुद्धा तुम्हाला दादाच म्हणते ना. ते ऐकताच आदिराज शांतपणे हसला. बरं का वैदेही, ही सगळी क्रिएटिव्हिटी देवदादाची आहे बरं. गार्डनिंगमध्ये त्याला फार इंटरेस्ट आहे. शिवाय त्याच्या आजूबाजूचं डेकोरेशन सुद्धा त्यानेच केलंय. ही कारंजी, त्याच्या आजूबाजूला ते दगड, ते शिल्प सगळं त्याने स्वतः बनवून घेतलंय. आरोही असं बोलताच वैदेहीला फार कौतुक वाटलं त्यांचं. तेवढ्यात रामू काका मिठाई आणि वेफर्स घेऊन बाहेर आले. घे ना वैदेही, एक प्लेट पुढे करत आरोही म्हणाली. तुला झोपाळ्यावर बसायला आवडतं ना, तू इथेच बसून खा. मगाशी साडीत पाय अडखळला तरी झोपाळ्यावर बसायचा मोह काही सुटत नव्हता. पण हा झोपाळा बऱ्यापैकी सेफ होता. छान मोठा लाकडीच होता. आरोही पण मग तिच्या बाजूला जाऊन बसली. आदिराज समोरच्या बेंचवर बसला. दादा, वैदेही इथे आली ना की आपण ना एकदा आपल्या अलिबागच्या घरी पण जाऊ. तिथे मजा करू. कित्येक महिन्यात आपण तिथे गेलेलो पण नाही. ती एवढं म्हणते तोच आदिराजने तिच्याकडे पाहिलं आणि मग अचानकच दोघेही एकदम शांत झाले. आता तिथे कधी जाणं होईल काय माहीत. राधा तिथे असेपर्यंत तिथे जाणं तरी शक्य नाही. आदिराज काही बोलला नाही, पण मनातल्या मनात हा विचार मात्र येऊन गेला. अगदी छान मोठे झोके घेत असतानाच देव तिथे आला आणि मग छान हसत खेळत चाललेलं संभाषण एकदमच गंभीर झालं. मागे पुढे हलणाऱ्या झोक्याची गती कमी झाली. आरोही तर तशीच बसून राहिली. वैदेही मात्र पटकन उठली. काय, कसल्या गप्पा चालल्यात तुमच्या? देवने विचारलं. अरे काही नाही दादा, वैदेहीला गार्डन दाखवत होतो आम्ही. तिला फार आवडलं गार्डन. खूप क्रिएटिव्ह आहे असं म्हणाली ती. आरोही असं म्हणताच देवला जरा अभिमानच वाटला स्वतःचा. हां, पण ही अशी शिक्षा केल्यासारखी उभी का? त्याने वैदेहीकडे पाहत विचारलं. अरे तू अचानक आलास ना म्हणून गोंधळली ती, आरोही म्हणाली. हे बघ, मी अचानक आलो काय किंवा सांगून सवरून आलो काय,
प्रत्येक वेळेस मी आल्यावर असं उभं राहायची काही गरज नाही. बस खाली, बस बस. तो असं म्हणताच ती पुन्हा झोपाळ्यावर जाऊन बसली. बरं मला सांग, गार्डनमध्ये सगळ्यात जास्त काय आवडलं तुला? देवने वैदेहीला विचारलं. सगळंच छान आहे, ती म्हणाली. पण मला वाटतं वैदेहीला ना सगळ्यात जास्त झोपाळाच आवडला. तसंच मगाशी म्हणाली ती. हो ना वैदेही? आदिराज पटकन बोलून गेला तसं देवने त्याच्याकडे नजर रोखत पाहिलं. बोलण्यात आपलं काही चुकलं का असं वाटून आदिराज अगदीच शांत झाला. मग त्यालाच एकदम ऑकवर्ड वाटू लागलं. स्पष्टीकरण देत तो म्हणाला, अरे आईसाहेबच म्हणाल्या, वैदेहीला अहो जाऊ नको करूस, फक्त वैदेहीच म्हण म्हणून. तो एवढा बोलला तरी देव शांतच होता. आता आदिराजला पुढे काय बोलावं कळेच ना. मग तो सॉरी म्हणाला आणि तिथून उठून जाऊ लागला. वैदेहीला पण कसं तरी झालं. तेवढ्यात मग देवने त्याला थांबवलं. थांब रे, त्याच्यासाठी शांत नाही झालो मी जरा वेगळाच विचार करत होतो. हा असाच झोपाळा माझ्या रूमच्या बाहेर जी बाल्कनी आहे ना, तिथे लावून घेऊया का रे आधी? तू जरा माहिती काढशील? ते ऐकताच आदिराजच्या भुवया जरा वर झाल्या. आदी आणि आरोहीने एकमेकांकडे पाहिलं. का रे दादा, तुझ्या रूमच्या बाल्कनीच्या बाहेर कशाला हवा झोका? आरोहीने विचारलं. अगं आपलं सहज कधी कंटाळा वगैरे आला तर बाल्कनीत झोपाळ्यावर बसेन असं म्हणतो मी. देव बोलून गेला. चल काहीतरीच. इतकी वर्ष तुला कधी वाटलं नाही झोपाळ्यात बसावंसं? खरं सांग, कुणासाठी लावायचंय झोपाळा? आरोहीने मुद्दामूनच विचारलं. एकदा सांगितलेलं कळत नाही तुला आरू? देव जरा चिडला तशी मग ती शांत झाली. तेवढ्यात रामू काका त्यांना जेवायला बोलवायला बाहेर आले. आरोहीताई, आदिदादा, तुम्हाला वहिनीसाहेब आत बोलवतायत. आदिराज आरोही पटकन पुढे झाले. साडी सावरत वैदेही पण मग उठू लागली. देव चटकन तिच्या समोर झाला. काही मदत हवी आहे का? त्याने प्रेमाने विचारलं. तिने मानेनेच नाही असं सांगितलं. मग मात्र तो पुढे झाला. तीही मान खाली घालून त्याच्या मागे हळूहळू चालू लागली. घरात शिरण्याआधी त्याने तिला हाक मारली. वैदेही. तिने दचकून त्याच्याकडे पाहिलं. त्याने हळूच तिला विचारलं, मला सांग, झोपाळा लाकडी हवा की वायरचा? तुम्ही ठरवाल तसं, हळू आवाजात ती म्हणाली. अच्छा, मग लाकडीच घेऊ. जरा मोठा घेतला ना की मग दोघांनाही बसता येईल. तो असं म्हणताच तिला जरा लाजच वाटली. तो पाऊल आत टाकणार तेवढ्यात मग तिने त्याला हाक मारली. अहो. तिच्या गोड आवाजात अहो अशी हाक त्याला भारी आवडली. आवाज कानाला अगदी मधाळ लागला. हां, काही म्हणालीस? त्याने पण प्रेमाने विचारलं. विचारायचं होतं एक, ती हळू आवाजात म्हणाली. बोल. इतरांशी बोलताना आवाज जसा चढतो तसा न चढता तो आता अगदीच सॉफ्ट झाला होता. पण त्याने नजर रोखली तशी तिला भीती वाटली. काही नाही, ती म्हणाली. बोल ना, एवढी का घाबरतेस मला? जे मनात असेल ते बोल. खरं तर आवाजाची पट्टी एवढी खालची ठेवणं त्याला फारच कठीण जात होतं. प्रयत्नपूर्वक तो ते जमवत होता. मग हिंमत गोळा करून ती म्हणाली, प्रोजेक्टसाठी आरोहीला आमच्याकडे पाठवा ना. लायब्ररीत बसून पूर्ण करता येत नाही ते, ती म्हणाली. क्षणभर तो तिच्याकडे पाहतच राहिला. तिला भीतीच वाटली. ठीक आहे, विचार करून सांगतो हां, असं म्हणत तो आत गेला. तीही त्याच्या मागोमाग आत आली. रामू काका जेवण वाढतच होते. आरोही त्यांना मदत करायला गेली. वैदेही, जा की तू पण, मिनल काकू हळूच वैदेहीला म्हणाल्या. नको ग काकू, या साडीतनं सारखं सारखं पडायला होतंय मला. तेवढ्यात तिच्या लक्षात आलं की दादा तिच्याकडे रागाने पाहतायत. मग वैतागतच ती उठली. आरोहीला मदत करायला आत गेली. तू कशाला आलीस वैदेही? बस ना बाहेर, आरोही म्हणाली. असू देत, करते थोडी मदत. एका हाताने साडी आवरत दुसऱ्या हाताने तिने पाण्याचे ग्लास बाहेर आणून ठेवले. मग आईसाहेबच म्हणाल्या, असू देत वैदेही, ये तू आमच्या बरोबर बस. ये ग, कुणी काही नाही बोलणार, ये. मग ती बाहेर जाऊन बसली. मिलिंदा, वैदेहीला साखरपुड्याच्या तारखांबद्दल सांगा. आईसाहेब असं म्हणताच वैदेही घाबरलीच. या लोकांनी साखरपुडा ठरवून पण टाकला? मनातल्या मनात तिने विचार केला. बरं वैदू, पुढच्या रविवारी साखरपुडा घेऊया असं वहिनीसाहेब म्हणत होत्या. साखरपुडा फार मोठा नको, घरच्या घरी करू. आपल्या बाहेरच्या अंगणात मांडव टाकून करून घेऊया. चालेल ना तसं वहिनीसाहेब? मिलिंदांनी असं विचारताच वहिनीसाहेबांनी आनंदाने होकार दिला. अहो मिलिंदा, आम्हाला पण मोठेपणा नकोच आहे. साधेपणाने सगळं व्हायला हवं. आमचं तर म्हणणं असतं, हे असे कार्यक्रम ना अगदी साधेपणाने व्हावेत.
कुणाच्या वाईट नजरा कशा लागतात सांगता येत नाही हो. असंही आम्हाला मोठेपणाचा हव्यास नाहीच, वहिनीसाहेब म्हणाल्या. पुढच्या आठवड्यात लगेचच? घाबरून वैदेहीने विचारलं. का ग, जमणार नाही तुला? वहिनीसाहेबांनी प्रेमाने पण काळजीने विचारलं. ती काही बोलली नाही. न जमायला काय झालं वहिनीसाहेब? साखरपुडा साधेपणाने करून घ्यायचं म्हटल्यावर एवढी गडबड नाही होणार. दादासाहेब असं म्हणताच वैदेहीने त्यांच्याकडे जरा रागानेच पाहिलं. साखरपुड्याचा धक्का पचवते न पचवते तोपर्यंत वहिनीसाहेबांनी पुढचा बॉम्ब टाकला. बरं, मग पुढच्या महिन्यात लग्नासाठी चांगले मुहूर्त पाहतो आम्ही. ते ऐकताच वैदेहीचा चेहरा मात्र एकदमच पडला. लग्न पुढच्या महिन्यात? भीत भीत तिने विचारलं. हो बाळा, उगीच कशाला वेळ काढायचा? अशा चांगल्या गोष्टींना फार लांबण लावू नये, वहिनीसाहेबांनी समजावून सांगितलं. पण मग वहिनीसाहेब, तयारी करायला फार वेळ राहणार नाही आमच्याकडे, मीनाताई म्हणाल्या. कसलीच काळजी नको वहिनी, आपण कुटुंब आहोत. हार तुरे, मानपान, दागदागिने काही नको आम्हाला. आमची जवळची फार फार तर 25 माणसं येतील. मगाशी म्हटलं ना, आनंदाचे क्षण आपल्या जवळच्या माणसांसोबतच वाटून घ्यावेत. लग्न वगैरे झालं की मग ऑफिसच्या स्टाफसाठी, मित्रपरिवारासाठी एक मोठी पार्टी अरेंज करू आम्ही. चालेल ना देव? वहिनीसाहेबांनी असं विचारल्यावर देवने मानेनेच हो असं सांगितलं. आमच्या देवला सुद्धा असा भपका आवडत नाही हो. तो तर म्हणत असतो, हे वाढदिवस, साखरपुडे, लग्न यावर खर्च करण्यापेक्षा एखाद्या वृद्धाश्रमाला, अनाथ आश्रमाला देणगी द्यावी. आम्ही सुद्धा अगदी तसंच करणार आहोत. फारच छान विचार आहेत आपले, मिनल काकू कौतुकाने म्हणाल्या. आमचे साहेब होते ना मिनल, त्यांचे सुद्धा असेच विचार होते. मिलिंदांना तर सगळं माहिती आहे. मिस्टरांच्या आठवणीने वहिनीसाहेब थोड्या हळव्या झाल्या. होय होय वहिनीसाहेब, साहेबांचा फार कटाक्ष असायचा. या तिघांच्याही वाढदिवसाला अनाथ आश्रमात पुस्तकं, फळं, मिठाया पाठवली जायची. आता साहेब असते तर त्यांना किती आनंद झाला असता. मिलिंदांनाही आबासाहेबांच्या आठवणीने गहीवरून आलं. बरं मग चालेल ना वैदू? भीत भीत मिलिंदांनी विचारलं. पण काका, परीक्षा झाल्यावर ठरवलं असं तर बरं झालं असतं ना, ती म्हणाली. अगं अभ्यासाचं एवढं काय बेटा? तिथे अभ्यास करायचा तो इथे कर. इथे तुला कुणी डिस्टर्ब करणार नाही. आम्ही खात्री देतो, वहिनीसाहेब असं म्हणाल्या तरी तिचा चेहरा लाल लाल होतच होता. बरोबर आहे वैदू, असंही रोज अभ्यास तू करत नाहीसच. परीक्षेच्या 15 दिवस अगोदरच पुस्तक उघडून बसतेस तू. दादासाहेब असं म्हणतास तिला आणखीनच राग आला. हे जर घरी घडलं असतं तर दादांना तिने चांगलंच ऐकवलं असतं. पण आता सगळ्यांसमोर काय बोलणार? त्यात देवादेव अगदी समोरच बसला होता. साखरपुडा आणि लग्नाचा विषय डोक्यात फिरत होता. हे काय, आपलं लग्न ठरलं सुद्धा? पुढच्या महिन्यात आपलं घर सोडून आपण इथे यायचं कायमचं. आई दादा, काका काकू, विशान दादा, विराज सगळ्यांना सोडून इथे यायचं. कसं जमेल आपल्याला? आतून मनातून फार दुःखी दुःखी वाटू लागलं. चेहरा उतरला. गप्पा मारायचा मूड आता निघून गेला. समोर इतकं छान जेवण होतं पण जेवायची इच्छा होत नव्हती. वैदेही, आणखीन पुरी घे ना, आईसाहेबांनी आग्रह केला तशी ती म्हणाली. नको, भूक नाही मला. का ग, काय झालं? एकदमच का शांत झालीस? त्यांनी विचारलं. आता ही पटकन बोलते की काय याचं दादासाहेबांना भयंकर टेन्शन आलं. पण काही बोलली नाही ती. काही नाही, डोळ्यात पाणी जमा झालं होतं. रुमालाने ते पटकन तिने टिपून घेतलं. सगळ्यांचं जेवण झालं. वहिनीसाहेबांनी तिच्यासाठी खूप सारी गिफ्ट्स आणली होती, ती तिच्या हातात दिली. पण आता तिला कशातच इंटरेस्ट वाटत नव्हता. सारखी सारखी एकच गोष्ट आठवत होती. आता लग्न होणार, ते घर सोडून आपण इथे येणार. बरं मीना वहिनी, वैदेहीला जी गिफ्ट्स दिली आहेत ना, त्यातच साखरपुड्याची साडी पण ठेवली आहे. आम्हाला तिथे यायला जमणार नाही आता. तब्येत नरम गरम असते ना. पुन्हा देवने ऑपरेशनचं काढलंय मध्येच. तेव्हा साखरपुडा झाल्यानंतर लगेचच आम्ही ॲडमिट होणार आहोत. ऑपरेशन करून घेणार आहोत. अंगठीची वगैरे काही खरेदी असेल तर देवादेवच करेल. आदी आरोही सुद्धा आहेत मदतीला. तुम्हाला चालेल ना? वहिनीसाहेबांनी असं विचारल्यावर मिलिंदा पटकन म्हणाले. होय होय वहिनीसाहेब, खरेदीचं आणि बाकी सगळ्या तयारीचं तुम्ही टेन्शनच घेऊ नका. सगळं तुमच्या मनासारखं झालंय ना आता. मग तुम्ही आता तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायची. देवने सांगितल्याप्रमाणे लवकरात लवकर ऑपरेशन करून घ्यायचं. लग्न ठरलेलंच आहे. लग्नात तुम्ही अगदी फ्रेश वाटल्या पाहिजेत. मिलिंदा असं म्हणताच वहिनीसाहेबांचं टेन्शन गेलं.
महत्वाच्या गोष्टी ठरवून झाल्या होत्या, त्यामुळे मिलिंदाने मग निरोप घेतला. गाडीत वैदही मिलिंदांच्या बाजूलाच बसली होती. मिलिंदा गाडी ड्राईव्ह करत होते. मागे मिनल काकू, मीनाताई आणि दादा बसले होते. गाडी गेटच्या बाहेर पडली तसं हळूच मिलिंदाने वैदहीकडे पाहिलं. तिने पण रागानेच पाहिलं. काय बघतोयस असं माझ्याकडे? कधी बघितलं नाहीस मला? रागारागाने तिने विचारलं. तिने असा आवाज चढवला पाहून मग दादा तिला ओरडले. काय चाललंय वैदही? आपल्या काकाशी असं बोलतं का कुणी? आपल्या पुतणीशी कुणी असं वागतं का मग? तिने उलटच प्रश्न केला. अगं असं काय वागलोय आम्ही? दादांनी विचारलं. साखरपुडा, लग्न एवढं घाईघाईने ठरवायची काय गरज होती तुम्हाला? अहो श्वास घ्यायला पण वेळ देत नाहीत तुम्ही. परीक्षा होऊ दिली असती, एखाद वर्ष अजून थांबलो असतो तर काय बिघडलं असतं तुमचं? पण नाही, मला घालवायची घाई लागली आहे तुम्हा सगळ्यांना. या सगळ्यांचं तर ठीकच आहेत काका, ते तसलेच आहेत, पण तू सुद्धा असं वागशील असं वाटलं नव्हतं मला. काकाकडे वैदही तक्रार करू लागली. अगं वैदू, मी काय करणार? दादा आणि वहिनी साहेबांनी लग्नाची तारीख ठरवल्यानंतर मला काही बोलताच आलं नाही ग. मिलिंद काकांनी आपला स्टँड मांडायचा प्रयत्न केला. अरे पण तुला तुझं मत आहे की नाही? ते काही म्हणतील, त्यांच्या होला हो केलाच पाहिजेस का तू? आणि दादा तुम्ही म्हणे मी परीक्षेच्या 15 दिवस अगोदर पुस्तक उघडून बसते, असं कसं म्हणाला तो तुम्ही? आता त्या सगळ्यांचं माझ्याबद्दल काय मत झालं असेल? त्यांना काय वाटलं असेल की ही टाइमपास करणारी मुलगी आहे? रडत रडत वैदही म्हणाली. अगं असं कशाला वाटेल त्यांना? उलट त्यांना असंच वाटेल की 15 दिवस अभ्यास करून तुला एवढे चांगले मार्क मिळतात. घाबरत घाबरत दादा म्हणाले. काही सांगू नका तुम्ही. उद्या मला मार्क कमी मिळाले तर त्या सगळ्याची जबाबदारी तुमचीच राहणार आहे. आईसाहेब म्हणत होत्या, तिथे अभ्यास करणार तो इथे कर, इथे तुला कोणी डिस्टर्ब करणार नाही, याची जबाबदारी आम्ही घेतो. अहो लग्न स्वतःच एक डिस्टर्बन्स असतं. आधी बघायचा कार्यक्रम झाला, मग भेटायचा, मग साखरपुडा होईल, मग हळद, मेहंदी, मग लग्न, मग पूजा आणि मग ते हनीमून. मग वर्ष झाल्या झाल्या पाळणा का हलत नाही अशी विचारणा सुरू होईल आणि म्हणे इथे कोणी डिस्टर्ब करणार नाही. वैदहीच्या तोंडचा पट्टा चालू झाला होता आणि आता सगळेच जण एकमेकांकडे पाहू लागले होते. गाडी घराच्या जवळ आली पाहताच वैदहीने मग जरा मान वळवून इकडे तिकडे पाहिलं. काका, आता जाताना त्या विश्वासकडची पावभाजी घेऊन जाऊ. तुम्हा सगळ्यांमुळे पोटभर जेवता सुद्धा आलं नाही मला तिथे. काकाने मग मान डोलावली. विश्वासची पावभाजी पॅक केली आणि मगच ते घरी आले. घरी विराज आणि विशांत त्यांची वाट पाहतच होते. काय ग वैदू, कसा झाला प्रोग्रॅम? विशांतने उत्सुकतेने विचारलं. कसला प्रोग्रॅम होता? जिम्नॅस्टिकचा की सर्कशीचा? वैतागतच ती तिच्या रूममध्ये गेली. जाऊ दे विशांत, आता तिच्याशी कोणी काही बोलायला जाऊ नका रे. स्वतःच शांत होईल तेव्हा येईल खाली, मिलिंदा म्हणाले. अरे पण काका, एवढं भडकायला काय झालं तिला? विशांतने जरा काळजीनेच विचारलं. अरे तिचं माहिती आहे ना, पुढच्या रविवारी साखरपुडा ठरवलाय आणि पुढच्या महिन्यात लग्न. हे सगळं एवढ्या लवकर लवकर का करतायत म्हणून रागावून बसलीय. अरे पण काका, खरंच सगळं लवकर होतंय रे. विशांत असं म्हणताच दादा भडकले. तुला भोवल्यावर उभं राहायचंय का? तू तुझी अक्कल कशाला चालवतोयस? खरं तर विशांतला आता त्याची आणि आरोहीची काळजी वाटू लागली होती. आजचा कार्यक्रम बाकी छान झाला नाही देव? आई साहेबांनी देवादेवला विचारलं. हो, रविवारी साखरपुडा होईल, आता सोमवारी आपण ऍडमिट होतोय. डॉक्टरांशी उद्या बोलणार आहे मी, देवादेव म्हणाला. मी कोणत्या विषयावर बोलतेय? तू कोणता विषय काढलास मध्येच? रागारागाने आईसाहेब म्हणाल्या. सगळ्या गोष्टी इंटरकनेक्टेड तुम्हीच केल्या आहेत ना. साखरपुडा झाल्यानंतर ऑपरेशन असं तुम्हीच म्हणाला होतात ना, मग त्याचीच आठवण करून देतोय मी. देवादेव असं म्हणताच आईसाहेबांचा चेहरा जरा कडवटच झाला. बरं आरोही, तुझं ते प्रोजेक्टचं काम किती दिवस चालणार आहे? देवने विचारलं. साधारण 1 आठवडा चालेल, ती म्हणाली. मग एक काम कर, पुढचे 2 दिवस वैदहीच्या घरी जाऊन पूर्ण कर प्रोजेक्ट तुझं. दुपारी 2ला कॉलेज उठेल, तिथे पोचेपर्यंत 2:15 होतील. प्रोजेक्ट करायचं आणि 6ला पुन्हा घरी यायचं, देव म्हणाला. आरोहीला आनंद झाला. अरे पण दादा, असं घड्याळाच्या काट्यावर कसं रे प्रोजेक्ट पूर्ण होईल? तिथे गेल्यानंतर ती लोक पाहुणचार वगैरे करतील, बोलणं होईल, गप्पा होतील. 6 वाजेपर्यंत लगेच कशी परत येऊ? तिने विचारलं. पाहुणचार घ्यायला जाणारेस की प्रोजेक्ट करायला? त्याने विचारलं. अरे तसं नाही, आता गेल्यानंतर मिलिंदा किंवा काकू बोलतीलच ना.
काहीतरी खायला प्यायला देतीलच ना, मग त्यात वेळ नाही का जायचा? अगदी 6लाच कशी परत येऊ मी? तिने विचारलं. मग नको जाऊस, तो म्हणाला. ती जरा रागावली. ठीक आहे, येईन 6 वाजेपर्यंत परत. बरोबर 6 वाजता ड्रायव्हर काका तिथे येतील, तेव्हा तयार राहायचं, देव म्हणाला. आरोहीला तर खूप राग येत होता, पण जाऊ देत, तेवढी तरी परमिशन मिळाली म्हणून तिला आनंद वाटला. हे कधी एकदा विशांतला सांगते असं तिचं झालं होतं, पण त्याआधी ही गोष्ट वैदेहीला सांगायला हवी. ती चटकन रूममध्ये गेली आणि वैदेहीला फोन केला. वैदू, आराम करत होतीस? तिने विचारलं. नाही ग, या लोकांनी ना माझा आराम अगदी हराम करून टाकलाय, चिडत वैदेही म्हणाली. का? काय केलं त्यांनी? आरोहीने विचारलं. अगं बघ ना, साखरपुड्याची आणि लग्नाची किती घाई करतायत ते. मला तर ना आता फार भीती वाटू लागली आहे, वैदेही काळजीने म्हणाली. हो ग, फारच घाई करतायत, पण आता त्यांच्यासमोर आपल्याला काही बोलता सुद्धा येत नाही ना. पण तू नको काळजी करूस, जसं असेल तसं असेल, आम्ही सगळे आहोत ना तुझ्या सपोर्टला, आरोही म्हणाली. पण तरीही आरू, लग्न म्हटलं तर भीती वाटतेच ग. आता समज तुझं लग्न ठरलं आणि तुला दुसऱ्या घरी कायमचं राहावं लागलं तर तुला ही भीती वाटेलच ना, वैदेहीने विचारलं. अगं, पण तुला अनोळखी लोकांमध्ये कुठे जायचंय? आम्ही सगळे ओळखीचेच आहोत ना, तिला समजावत आरोही म्हणाली. तसं नसतं आरोही, आता तू आमच्याकडे सगळ्यांना ओळखतेस, असं समज की तुला आमच्या घरी येऊन राहायचंय, तरी तुला वाईट वाटेलच ना, भीती वाटेलच ना. मग आरोही क्षणभर विचार करू लागली. हो, कितीही आनंद वाटला तरी आपलं घर सोडून दुसरीकडे जायचं म्हटलं तर वाईट आणि भीती वाटणारच ग, ती म्हणाली. उदाहरणात का होईना वैदेहीने तिच्या घरी येण्याचा उल्लेख केला म्हणून आरोहीला जरा बरंच वाटलं. बरं वैदेही, एक छान गोष्ट सांगायला मी फोन केलाय तुला, आरोही असं म्हणताच मग वैदेहीचा मूड जरा चांगला झाला. कोणती छान गोष्ट? वैदेहीने विचारलं. मला तुझ्या घरी यायची 2 दिवसांसाठीची परमिशन दिली आहे दादाने. एकदम कशी काय बुद्धी फिरली त्याची काय माहीत, आरोही म्हणाली. तशी वैदेही छान हसली. मी फिरवली बुद्धी त्यांची. काय? हो, मीच त्यांना विचारलं होतं आरोहीला आमच्याकडे पाठवल का म्हणून. खरंच वैदेही? आरोहीने आश्चर्याने विचारलं. अगदी खरं. मग कमालच आहे तुझी, कारण देवदादा तसं कुणाचं कधी ऐकत नाही. तुझं मात्र ऐकलं, मानलं पाहिजे तुला, आरोही म्हणाली. असं? वैदेहीला मग स्वतःचा फार फार अभिमान वाटला. चालेल, उद्या युनिव्हर्सिटीमधून तुझ्याच घरी जाऊ, ठेवते हं मी फोन, असं म्हणत आरोहीने फोन ठेवला. लगेचच विशांतला फोन फिरवला. आरोहीचा फोन पाहून विशांत पटकन काकाला म्हणाला. काका, जरा येतो हा, कामाचा फोन आहे. तो अंगणात आला. काय ग, असा अवेळी फोन केलास? त्याने काळजीने विचारलं. अरे गोष्टच तशी आहे, उद्या आणि परवा प्रोजेक्टच्या कामानिमित्त मी तुमच्या घरी येणार आहे. तुला ऑफिसमधून लवकर यायला जमेल? मी तिथे फार वेळ थांबणार नाही, 6 वाजेपर्यंतच असेल, ती म्हणाली. खरंच? परवाचं तर काही सांगता येत नाही, पण उद्या मात्र नक्की येईन. 5 वाजेपर्यंत येईन, चालेल ना? तो म्हणाला. चालेल चालेल, उद्या भेटू मग. दोन्ही महत्वाचे फोन झाले होते. मग तिने स्ट्रॉबेरीला जवळ घेतलं. स्ट्रॉबेरी, असं कुणाचं पर्सनल बोलणं ऐकणं बरं नाही ग, पण ठीक आहे, तू तशी चोंबडी नाहीस. मला काही बोलायचं नाही हं, चल थोडा वेळ अभ्यास करू, असं म्हणत तिने पुस्तकं बाहेर काढली. जेवणाची वेळ झाली तसं मिनल काकूंनी मुलांना बोलावून घेतलं. काकू, मला ही पोळी भाजी नकोय, मला माझी पावभाजी दे. वैदेही असं म्हणताच विराज आणि विशांत पाहतच राहिले. अरे अरे, हावरटासारखं काय पाहताय माझ्याकडे? तुम्हा दोघांसाठी पण आणली आहे मी. काकू, आम्हा तिघांची पावभाजी घे. अशी ऑर्डर सोडायला काही वाटत नाही का ग तुला वैदू? जा, तूही काकूला मदत कर, मीनाताई म्हणाल्या. केली असती. माझं लग्न परीक्षा झाल्यानंतर ठरवलं असतं तर खरंच केली असती. मदत करायची असंच ठरवलं होतं मी, पण आता नाही. आता तुमची कामं तुम्हीच करा, मला ओढू नका त्यात, वैदेही रागानेच म्हणाली. हे बघ वैदू, हे तुझं वागणं अजिबात बरोबर नाहीये, आवडत नाहीये आम्हाला ते. तुला कुणी काही बोलत नाही तर वाटेल तशी वागतेस तू. तुझ्या जागी जर आता विराज किंवा विशांत असते ना तर दोघांना सणसणीत लगावली असती मी. पण तुला जरा काही बोललं तर तुला राग येतो, तुझं रडणं सुरू होतं आणि मग तुझा पाठीराखा हा मिलिंद काका येतोच. यानेच तुला शेफारून ठेवलंय. हे बघ, उद्यापासून संध्याकाळी काकूला आणि आईला कामात मदत करायची. मान्य आहे ती लोक श्रीमंत आहे,
पण तरीही बेसिक जेवण आलंच पाहिजे. मिनल, उद्यापासून तिला पोळी भाजी वरण भात अगदी मोदक पुरणपोळी सुद्धा शिकवून ठेवा. आणि हो, हळूहळू नॉनव्हेज सुद्धा शिकवा तिला. उद्या तिथे जाऊन कुणी आपला उद्धार करायला नको. ते ऐकून वैदेहीचे श्वास आता मोठे मोठे होऊ लागले होते. दादांचा भयंकर राग येत होता. मिलिंदा घाबरून आळीपाळीने तिच्याकडे आणि दादासाहेबांकडे पाहत होते. झालं तुमचं सुरू दादा? तुम्हा सगळ्यांमुळेच दुपारी तिथे मी जेवू शकले नाही. आता सुद्धा उपाशीच झोपते मी. मी ती पावभाजी खाऊ नये असंच तुमच्या मनात होतं ना, मग झोपते मी उपाशी. विरू, विशान दादा, माझ्या वाटणीची पावभाजी तुम्हीच खाऊन टाका, नकोय मला ती आता, असं म्हणत ती उठू लागली. तिला वाटलेलं दादा काहीतरी बोलतील, आई थांबवेल, काकू काहीतरी म्हणेल, निदान मिलिंद काका तरी, पण कुणी काहीच बोलत नव्हतं. आता तिला थांबवण्यासाठी कोणीच काहीच विचारत नाही पाहून मग ती स्वतःहूनच बोलू लागली. काय रे काका, मी असं उपाशी झोपलेलं चालेल ना तुला? मिलिंदाने मग तिच्याकडे पाहिलं. नाही ना पिल्लू, पण आता तुझ्याशी बोलायची भीतीच वाटते मला. बघ किती चिडली आहेस तू. मी काय म्हणतो, आधी मस्तपैकी ही पावभाजी खाऊन घे, मग आपण शतपावली करायला जाऊ आणि ठरवू काय करायचं ते. अगं सगळं ठरवलं म्हणजे फायनलच झालं असं नाही ना. काका असं म्हणताच वैदेही जरा सुखावली. अरे तूही काय मूर्खासारखं बोलतोयस मिलिंद? आता काहीतरी ठरवून आलो ना आपण, पुन्हा चेंज करायचंय तुम्हाला ते? दादासाहेब म्हणाले. अरे दादा शांत हो ना, मी पाहतो ना काय करायचं ते. वैदेहीपेक्षा जास्त हट्टी तर तूच आहेस. मिनल, मुलांना पावभाजी दे आणि आम्हाला आमचं जेवण घे ग. वैतागतच मिलिंदांनी आपलं जेवण पूर्ण केलं. वैदेही मात्र बोटं चाटून पुसून पावभाजी खात होती. बरं झालं ना विरू, येताना पावभाजी आणली ती, नाहीतर ही बोरिंग गवारीची भाजी खावी लागली असती आपल्याला. विराजने पण मग तिला हळूच टाळी दिली. दादांना फार राग येत होता तिचा, पण ओरडून दमटावून ऐकणाऱ्यातली वैदेही नव्हती. त्यांना माहीत होतं की हिला फक्त मिलिंदाच समजावू शकेल. वैदू, आज आईस्क्रीम नको ना, तिथे फारच गोड झालंय आपलं. मुद्दामूनच तिचं मन वळवायचं म्हणून मिलिंदा म्हणाले. हां, गोड तुमचं झालं, मी तर तिथे काही फार खाल्लंच नाही. पण असू देत, आज नकोय मला आईस्क्रीम, आपण उद्या मागवूया, ती म्हणाली. मग जाऊया शतपावली करायला बाबू. तू हो पुढे काका, मी बडीशेप घेऊन आले, ती म्हणाली. मिलिंदाने मग दादासाहेबांकडे वहिनीकडे पाहिलं. काळजी करू नका असं म्हटलं आणि मग ते बाहेर पडले. वैदेही सुद्धा बाहेर आलीच होती. मग वैदू, घर कसं वाटलं ग तुला? छान आहे रे काका, केवढं मोठं आहे. गार्डन तर खूपच छान आहे. आणि काका, आरोहीचा बेड ना गोल आहे. तिच्या रूममध्ये झोका पण आहे रे. तिच्या स्ट्रॉबेरीशी पण भेट झाली. स्ट्रॉबेरीशी भेट झाली ना म्हणून एक मोठी काळजी मिटली बघ माझी काका. ती असं म्हणताच मिलिंदांना आश्चर्य वाटलं. स्ट्रॉबेरीशी भेट झाल्यावर तुझी कसली काळजी मिटली? त्यांनी विचारलं. अरे सहदेवची काळजी मिटली. आता तोही त्या नवीन घरात जाईल, त्यालाही परक वाटेल ना. मग त्याच्याबरोबर बोलायला खेळायला त्याच्याच कॅटेगरीमधलं कोणीतरी भेटेल ना. ते ऐकून मिलिंदांना फारच हसू आलं. मी काय म्हणतो वैदू, तू तिथे जा, आपल्या सहदेवची थोडी सेटिंग करून दे, मग त्याचं आणि स्ट्रॉबेरीचं आपण लग्न लावून देऊ आणि सून करून आपल्या घरी घेऊन येऊ दोघांना. काय म्हणतेस? त्या विचाराने वैदेहीला एकदम भारीच वाटलं, हसू पण आलं. काका, लग्नाचा विचार छान आहे रे, पण आपल्या घरी नको त्या दोघांना, कारण सहदेवशिवाय मी तिकडे कसं राहणार, तिने विचारलं. मग मिलिंद काका पण विचारात पडले. हो, तेही बरोबरच आहे. मग आपण सहदेवला तिथेच घर जावई करून टाकू. असंही काही कामधंदे करत नाहीच तो, राहील बायकोच्या घरी. ते ऐकताच वैदेहीला थोडा रागच आला. काका, असं का म्हणतोस? अभ्यास करतोय तो, पुढे शिकून PhD करणार आहे तो. बरं बरं, तुम्ही दोघेही खूप शिका हं. पण मला सांग, आता आपण खरेदी कधी करूया? आता आपल्याला साखरपुड्याची आणि लग्नाची खरेदी एकदमच करावी लागेल ना, मिलिंद काका म्हणाले. हो ना रे, या लोकांनी फारच घाईघाई केली. मी काय म्हणत होते काका, आपण साखरपुडा करून घेऊ, लग्न उशिरा करू, वैदेही म्हणाली. खरं सांगू वैदू, वहिनीसाहेब घाई करतायत, कारण त्यांची तब्येत ठीक नाही ग. तुला तर माहिती आहे, त्यांचं ऑपरेशन आहे. प्रत्येक आईबापाला आपण धडधाकट असताना आपल्या मुलांचा संसार पाहायचा असतो. जगात फार विघ्नसंतोषी माणसं असतात अगं. दुसऱ्यांचं सगळं चांगलं चालू आहे असं कळल्यावर नजर लावणारी पण लोक असतात ना.
म्हणूनच शुभ कार्यात फार विलंब करू नये. आणि खरं सांगू का, तू जितका वेळ घेशील ना तितकं तुझंच टेन्शन वाढेल. आम्हाला काय ग, तू इथेच राहायला हवी आहेस बेटा. पण आज नाही तर उद्या कधी ना कधी लग्न करून तुला जावंच लागणार ना. मी काय म्हणतो, लग्न कधी आहे त्यापेक्षा ते कसं छान करता येईल इकडे लक्ष दे. नको ना चिडचिड करूस. तू चिडलीस की घरात सगळेच डिस्टर्ब होतात, घरातलं वातावरण बिघडतं आणि त्या सगळ्यासाठी मग मलाच जबाबदार केलं जातं ग. मलाही फार वाईट वाटतं. तुझ्यावर प्रेम केलं, तुझे लाड केले म्हणून सगळे मला ऐकवतात. मी खरंच काही चुकतोय का ग वैदू? तसं असेल तर सांग मला. मिलिंद काका असं म्हणताच वैदही एकदमच इमोशनल झाली. सॉरी रे काका, माझ्यामुळे दादा तुला ओरडतात ना. आता पुन्हा नाही होणार हा असं. खरंच सॉरी. मिलिंदाने मग तिच्या डोक्यावर हात ठेवला. आता इथे जितके दिवस आहेस ना तितके दिवस आनंदातच राहा पिल्लू. तिने मान डोलावली. बरं मला सांग, देवने तुला गोष्ट बिष्ट सांगितली की नाही? काकाने तो प्रश्न विचारताच वैदहीला त्या चिनू माकडाची आणि मिनू माशाची गोष्ट आठवली. सांगितली काका, सांगितली. एका माकडाची आणि माशाची गोष्ट सांगितली, पण फारच बोरिंग होती रे ती. आणि नंतर मतितार्थ पण विचारला. ती म्हणाली हो, आणि मग तो मतितार्थ त्याला पटला नसेलच. त्याने भलताच मतितार्थ सांगितला असेल, बरोबर ना? मिलिंदा तसं म्हणाले तसं ती त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. हो काका हो, असंच झालं अगदी. पण खरंच सांगते रे, फारच बोरिंग गोष्ट होती ती. ती असं म्हणताच मिलिंद काका पुढे म्हणाले, फक्त बोरिंगच नसणार ती, विचित्र आणि भयंकर सुद्धा गोष्ट असणार, बरोबर ना? मग खरोखरच त्या बोरिंग आणि भयंकर गोष्टीचा वैदही विचार करत राहील. बरं वैदू, एक खूप महत्वाची गोष्ट मला तुझ्याशी बोलायची आज. असं म्हणताच ती एकदम अलर्ट झाली. काय झालं काका? फायनान्सचा काही इश्यू आहे का आपल्याकडे? ती म्हणाली. अरे नाही नाही पिल्लू, त्याची तू काळजी सुद्धा करायची नाहीस. देवबद्दल आहे. काका म्हणाले. मग तिला जरा जास्तच भीती वाटली. घाबरतच तिने विचारलं, त्यांच्याबद्दल? कसली गोष्ट? वैदू, देवच्या आयुष्यात एक मुलगी आहे. ते ऐकताच तिचे डोळे एकदम मोठे झाले. अगं घाबरू नकोस, टेन्शन तर अजिबात घेऊ नकोस, कारण तशा अर्थाने ती मुलगी त्याच्या आयुष्यात नाही. खरं तर मी जरा चुकीचंच बोललो. असं म्हणायला हवं होतं की एका मुलीच्या आयुष्यात देव आहे. मिलिंदा असं म्हणताच ती पटकन म्हणाली, अरे काका, कोडी काय घालत बसलास? काय ते सांग पटकन नीट. सांगतो. देवचा स्वभाव ना पहिल्यापासूनच अबोल होता. देवला तसे फार मित्र नाहीत. जवळचा मित्र असा एकच होता, रोहित. रोहित शिवाय देव कधीच कुठे जायचा नाही. दोघांची अगदी घट्ट मैत्री होती. रोहित आर्किटेक्ट होता. रोहितचे आई वडील बहीण पुण्याला राहायचे. आई वडील अचानकच कोविडमध्ये गेले ग. रोहित तेव्हा खूप खचला. त्याला एक धाकटी बहीण होती. आई वडिलांशिवाय ती आता एकटी पडली. मग रोहित तिला इथे घेऊन आपल्या घरी आला. तिचं नाव राधा. रोहितला आधार देण्यासाठी देव वरचेवर त्यांच्याकडे जायचा. आई वडिलांच्या धक्क्यातून देवने रोहितला सावरलं, त्याला खूप आधार दिला. त्या दरम्यानच राधा देवच्या प्रेमात पडली. देव बरोबर तिचं वागणं बदलू लागलं. देवच्या ते लक्षात आलं आणि रोहितच्या सुद्धा. रोहित आणि देवचं या विषयावर स्पष्टपणेच बोलणं झालं. देव त्याला म्हणाला, हे बघ रोहित, राधाबद्दल माझ्या मनात तसं काही नाही. खरं सांगू का, लग्न वगैरे या गोष्टीत मला आत्ता पडायचंच नाही. त्याचे खांदे थोपटत रोहित तेव्हा म्हणाला, अरे देव, तू ठरवलंस तरी मी तुला राधाबरोबर लग्न करू देणार नाही. ऐकून देवला आश्चर्य वाटलं, पण पुढे रोहितने सांगायला सुरुवात केली. देव, गैरसमज करून घेऊ नकोस. अरे पण राधा नॉर्मल नाहीये. तिला न्यूरोबायोलॉजिकल डिसऑर्डर आहे. तिला स्किझोफ्रेनिया आहे. खरं सांगू का, तिचं हे वागणं तुझ्या आधीच लक्षात यायला हवं होतं. आधीपासूनच ती तशी वागत होती. आई बाबा गेल्यानंतर ती जास्तच बिथरली. माझ्याकडे आधीपासूनच ती तुझ्याबद्दल बोलत होती. त्यानंतर इमोशनल सिक्युरिटी मिळवण्यासाठी ती या नात्याच्या फॅन्टसीमध्ये जगू लागली. तिला असं वाटतंय तुझं तिच्यावर खूप प्रेम आहे आणि तुमचं लग्न झालंय. ते सगळं ऐकून देव घाबरला. देव, टेन्शन नको घेऊस, तिची ट्रीटमेंट चालू आहे. मी तुला हेच सांगणार होतो की या सगळ्या गोष्टीचा तुला त्रास होत असेल ना, तर हळूहळू माझ्याकडे येणं पण कमी कर. जो काही प्रॉब्लेम असेल तो मी पाहून घेईन. ते सगळं ऐकून वैदईला भयंकर वाईट वाटलं. मग पुढे काय झालं काका? तिने भीत विचारलं. त्यात आणखीन एक भयंकर गोष्ट झाली.
तिच्या देखरेखीसाठी रोहितने घरी नर्स ठेवली. डॉक्टरांची ट्रीटमेंट चालूच होती. त्याच दरम्यान देवने त्याच्या अलिबागच्या बंगल्याचं काम करायला घेतलं. त्या कामासाठीच रोहित पण त्याच्या बरोबरीने तिथे जात होता. आणि एक दिवस तिथे भयंकर अपघात घडला. देव जिथे उभा होता बरोबर तिथलं सिलिंग कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीमुळे खाली कोसळलं. रोहितने ते पाहिलं. देव अशी हाक मारतच जीवाच्या आकांताने तो पळत पळत पुढे आला. त्याने देवला मागे ढकललं, पण दुर्दैवाने ते सिलिंग त्याच्या अंगावर पडलं आणि त्यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला. सिलिंग पडलं तेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं, पण तेव्हाही तो फारच सिरियस होता. शेवटच्या क्षणी डोळे उघडून तो फक्त एकच शब्द बोलू शकला, राधा. झाल्या प्रसंगाची देवला खूप गिल्ट लागली. आईसाहेबांना सुद्धा खूप खूप वाईट वाटलं. देव त्या धक्क्यातून कसाबसा सावरला आणि मग त्याने ठरवलं की राधाची संपूर्ण जबाबदारी घ्यायची. आता प्रॉब्लेम असा आहे की राधा देवला तिचा नवरा समजते, पण देवला मात्र राधाबद्दल तशा कोणत्याच भावना नाहीत. राधा त्याच्यासाठी फक्त एक कर्तव्य आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे या एकाच गोष्टीसाठी तो लग्नाला तयार होत नव्हता. ती जबाबदारी झटकावी असं आईसाहेबांना सुद्धा वाटत नाही, कारण रोहितमुळेच देवचे प्राण वाचले हेही तेवढंच खरं होतं. त्यांचं म्हणणं फक्त एवढंच होतं की लग्न करून त्याने ही जबाबदारी घ्यावी. पण ही सगळी परिस्थिती समजून कोणती मुलगी लग्न करेल असं देवला वाटत होतं. पण या सगळ्या गोष्टी परिपक्वतेने तू समजून घेशील अशी मला आशा आहे. मला वाटतं ही गोष्ट तू खुल्या मनाने स्वीकारशील. राधाचं देवच्या आयुष्यात अस्तित्व नाहीच, पण खरं सांगायचं तर तिच्या आयुष्यात सुद्धा काहीही अस्तित्व नाही. फार फार दुर्दैवी आहे ती. सध्या ती अलिबागच्या घरी राहते. देवने तिची तिथे व्यवस्था करून दिली आहे. तिच्यावर ट्रीटमेंट चालूच आहे, पण फार उपयोग होत नाही त्याचा. देव अधेमध्ये तिला भेटायला जातो. ती मात्र तिच्याच फॅन्टसी जगामध्ये आहे. बाप रे, काका हे किती भयंकर आहे, वैदेही घाबरूनच म्हणाली. पण वैदेही, या बाबतीत तू देवला चुकीचं समजू नकोस. आधीच आईसाहेब या एका गोष्टीसाठी त्याच्यावर वैतागत असतात. पैशाने होईल तेवढी सगळी मदत कर असं म्हणतात, पण देव पैशाच्या पुढे माणुसकीचा आणि मैत्रीचा विचार करतो. मला वाटतं तूही त्याला सपोर्ट करावास. करशील ना? वैदेहीचं डोकं आता भिरभिरू लागलं होतं. काय झालं वैदू? या बाबतीत तुला देवशी काही बोलायचं आहे का? मिलिंद काकांनी विचारलं. नाही रे काका, ते चुकतायत असं नाही वाटत मला. त्यांच्या मित्राच्या सॅक्रिफाईस पुढे त्यांच्या बहिणीसाठी जे काही करतायत ते तर खरं काहीच नाही. माझा त्यांना सदैवच सपोर्ट असेल. ते ऐकताच मिलिंद काकांना वैदेहीचा खूप अभिमान वाटला. खरंच वैदू, हिरा आहेस तू. देव खरंच भाग्यवान आहे. बरं, चल जाऊया आता. तुला ते तुझं प्रोजेक्ट वगैरे पूर्ण करायचं असेल ना? मिलिंद काका असं म्हणताच तिने काकाचा हात धरला. काका, एक गंमत आहे रे, ती म्हणाली. कोणती ग? त्यांनी विचारलं. उद्या प्रोजेक्टचं काम करायला आरोही आपल्या घरी येणार आहे. कॉलेजमधून आम्ही इथेच येऊ डायरेक्ट. ती असं म्हणताच मिलिंदांना पण आनंद वाटला. छान 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 छान. मग तिचा चांगला पाहुणचार करा. वहिनी आणि मिनलला पण सांगून ठेवतो हा मी. रात्री झोपताना देवच्या मनात विचार आला, कालपर्यंत लग्न नको असं म्हणणारे आपण एकदमच या मुलीच्या प्रेमात कसं काय पडलो बुवा? त्याला वैदेहीचा घाबरलेला, कन्फ्युज्ड असलेला चेहरा आठवला आणि चेहऱ्यावर एक छान स्माईल आली. सतत कन्फ्युज्ड आणि घाबरलेली असते ही, पण गोड आहे अगदी, फुलपाखरासारखी. त्याने उशी घट्ट जवळ घेतली आणि गोड हसतच तिच्या आठवणीत तो झोपून गेला.